एकीकडे राज्यात महिलांसाठी लाडकी बहीणसारख्या योजना राबवल्या जात असताना सत्ताधारी आमदारांच्या वतीने मात्र महिला अधिकाराला धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर नगरपालिकेच्या महिला अधिकाराला धमकी दिल्याचं समजतंय। या संदर्भात एक ऑडिओ क्लिप देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते। या ऑडिओ क्लिप नंतर सर्वसामान्य लोकांमधून आता संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येत आहे। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ती आपण पाहूयात। हॅलो ते वैद्य मॅडम, तुम्ही महागाला ना तुम्ही बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या। काय झालं? बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या म्हणतो। नाही, विषय काय झालेला आहे? नाही, बदला घेण्याची पुरे आपला आमच्या कामाच्या सत्यानाश करून राहिल्या तुम्ही। काय विषय? तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्याला सहकार्य केलं का? दिवसभर तिथे ग्राउंडवर अरे कोण आहे? माझ्यासमोर पाठवा, मी पटांगणावर दिवसभर आहो। एक तरी कर्मचारी भेटला का सांगा ना। रामटेके म्हणून होते, खूप महागात पडेल तुम्हाला, खूप महागात पडेल सांगून राहिलो तुम्हाला। म्हणजे समजलं मला, बदला का बरोबर? पुरा बदला। अरे तुम्ही फेल करावचा म्हणजे किचड करावचा, हा करावचा, त्याला परेशान करा। नाही जमत नाही सांगायला पाहिजे होतं ना। आमच्यात दम आहे, आमच्यात ताकद आहे काम करावची, आपला कार्यक्रम करावची। मला वाटलं चांगलं तुम्ही विकारग्रस्त आहात। तुम्ही त्यांना सकाळपासून सगळं सांगितलं। विकारग्रस्त आहात तुम्ही, जास्त बाकबाक करा नको। विकारानं भरलेले आहात। निपटवीच मी तुम्हाला निपटवून दाखवतो। विषय काय आहे मला समजलं। अरे तुमच्या का केला तुम्ही सत्यानाश? म्हणजे त्याला आपला सहकार्य करायला सोडून पुरा सत्यानाश करावच्या। हॅलो, तर जनसन्मान यात्रेमध्ये सहकार्य न केल्यानं ही दादागिरी आता करण्यात आलेली आहे, शिवीगाळ करण्यात आलेली आहे। जनसन्मान यात्रेत सहकार्य केलं नसल्याचं म्हणत शिवीगाळ करण्यात आली। राजू कारेमोरे यांच्याकडनं महिला अधिकाराला आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला। धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर आता व्हायरल झालेली आहे। दरम्यान या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात। आमदार कारेमोरे यांची ऑडिओ क्लिप ही फार धक्कादायक आहे अशा वाईट पद्धतीने, आणि तेही महिला अधिकाऱ्यांशी बोलणं हे द्योतक आहे की या राज्यामध्ये ना मुली सुरक्षित आहेत, ना विद्यार्थी सुरक्षित आहेत, ना असंघटित क्षेत्रातल्या जर सीओ पदावरच्या एवढ्या मोठ्या पदावरच्या उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याच्या सोबत जर इतकं अभद्र वर्तन एका लोकप्रतिनिधीचं होत असेल तर या लोकांना लाडकी बहीण हा शब्द उच्चारायचा सुद्धा अधिकार नाही। तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना या प्रकरणाच्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही आपण ऐकूयात। तुम्ही आमदार आहात, तुम्हाला काही सुसंस्कृतपणा आहे की नाही? तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटून बोला, परंतु अशा प्रकारे धमक्या देणं आणि आता त्याच्यात बऱ्याचशे शब्द तुम्ही गाळून टाकलेले आहे, म्हणजे त्या असभ्य शिव्या वापरलेल्या आहेत। त्याची ताबडतोब दखल घेऊन पुन्हा अशा माणसाला तिकीट देणं पक्षाकडनं हे सगळ्यात मोठं धोकेबाजपणाचं आहे। अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे आणि त्यांना ह्याची माफी मागितली पाहिजे की अशा प्रकारे महिलांची असभ्य काही असेल, त्यांचं काहीतरी नुकसान झालं असेल किंवा कोणाचंही असेल, परंतु भाषा ही सुसंस्कृतपणाची असली पाहिजे। दरम्यान सूरज चव्हाण यांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया लोकशाही मराठी सोबत बोलताना दिलेली आहे, ती प्रतिक्रिया आपण पाहूया। तशा पद्धतीचं जर काही तिथे घडलं असेल तर मी ते ऑडिओ क्लिप पाहिलेली नाही, ते पाहून त्याच्यावरती मी प्रतिक्रिया नक्कीच देईन। परंतु हे आमचं सरकार आहे किंवा आम्ही ज्या नेतृत्वात काम करतो, अजितदादांच्या आम्हाला सर्वांनाही आहे महिलांचा सन्मान करण्याची शिकवण, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आमच्याकडनं कुणाकडे घडेल असं वाटत नाही। जर एखाद्याने म्हणजे महिलेबद्दल अपशब्द वापरला असेल तर त्यावरती कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।